मित्र हो, उत्तर प्रदेशच्या धर्मांतर विरोधी कायदा किंवा धर्मांतरण बंदीच्या कायद्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयानं काल आपले काही आक्षेप नोंदवले। यामध्ये न्यायमूर्ती जे डी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या दोघांनीही सर्वात महत्त्वाची जी गोष्ट सांगितली की उत्तर प्रदेशचा धर्मांतर विरोधी कायदा जो आहे 2021चा हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे संविधानाने जो अधिकार नागरिकांना दिलेला आहे त्या मूलभूत अधिकाराचं हनन करणारा आहे। व्यक्तीने कोणता धर्म स्वीकारावा हे त्याने जाहीर का करावं? धर्म ही चार भिंतीच्या आड असणारी गोष्ट आहे। त्याच्या श्रद्धा स्वातंत्र्याचंही ते द्योतक आहे, परंतु त्याला जाहीरपणे सांगण्याचं काही कारण नाही। त्याला जर वाटले असतील एखाद्या धर्माच्या विचारांना आचारांना स्वीकारावं जर त्याला वाटलं तर तो आपली जीवन पद्धती किंवा आपली आचरण पद्धती तशी करू शकेल, परंतु त्याने ते सरकारसमोर येऊन आणि तेही जिल्हा मॅजिस्ट्रेट समोर येऊन जाहीर करावं। ही गोष्ट व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं व्यक्तिगत खाजगी अधिकाराचं हनन आहे। परंतु अजूनही ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, त्यामुळे यावर थेट काही निर्णय देता येत नसला तरी त्यांनी काही गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी सांगितलेल्या आहेत। राजकीय म्हणजे राज्य जे आहे पोलिसांची जी भूमिका आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे कुठलाही जिल्हा मॅजिस्ट्रेट या धर्मांतराच्या संदर्भात जी चौकशीचे आदेश देऊ शकतो, पोलिसांच्या चौकशीचे आदेश, ही बाबही मुळात संविधान विरोधी आहे असं या द्वय न्यायमूर्तींनी आपली प्रतिक्रिया नोंदवली। खरं तर भारतामध्ये धर्मांतराच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 2-3 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसतात की धर्मांतर या देशामध्ये मध्य काळापासून किंवा प्राचीन काळापासून सुरू आहे। धर्मांतराच्या सर्वात महत्त्वाची म्हणजे यामागे या देशामध्ये दोन्हीही क्षेत्रांकडून म्हणजे वरच्या जाती आणि खालच्या जाती या दोघांकडूनही धर्मांतर अनेक वेळा झालेला आहे देशाच्या इतिहासामध्ये। वरच्या जातींनी जे धर्मांतर केलेलं आहे, वरच्या जातींचं धर्मांतर हे नव्या शासन व्यवस्थेशी जुळवून घेत आणि त्या शासन व्यवस्थेमध्ये आपला हिस्सा निर्माण करण्यासाठी वरच्या जातींनी धर्मांतर केलेलं आहे आणि मग ते या देशामध्ये जे परकीय धर्म आले तोही त्यांनी स्वीकारलेला आहे। आणि खालच्या जातींनी जे धर्मांतर केलं त्या धर्मांतरामध्ये माणूस म्हणून स्वतःला स्थापित करण्याचं किंवा माणूस म्हणून जे अधिकार त्याला नाकारले गेले ते अधिकार आपल्याला दुसऱ्या धर्मात जाऊन मिळतील का याच्या शोधार्थ तो गेलेला आहे। म्हणजे वरच्या जातींनी जे धर्मांतर केलं ते नव्या धर्मात जाऊन पुन्हा त्या धर्मातले शोषकच बनलेले आहे आणि खालच्या जातींनी जे धर्मांतर परकीय धर्मांमध्ये जे धर्मांतर केलं त्या जाती तिथं शोषितच राहिलेल्या आहेत। ही वस्तुस्थिती आहे भारतातली, परंतु या वस्तुस्थितीला नाकारून मानवी समाजामध्ये समान मूल्य स्थापन करण्यासाठी माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो स्वतःचा नैसर्गिक अधिकार सिद्ध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये भारतीय समाजाला बौद्ध धम्माची द्वारे खुली केली। या देशातला 85% समुदाय ज्याला आपण बहुजन म्हणतो तो आजही शोषित आहे, पिचलेला आहे, त्याला कुठलाही अधिकार आजही नाही। राजकीय दृष्ट्या राहुल गांधी हे म्हणतात की SC ST OBC या देशाच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये सत्तेत नाही, ना प्रशासन व्यवस्थेत ना न्याय व्यवस्थेत ना कार्यपालिकेत, तर अशा कुठल्याही सत्तेमध्ये तुमचा समावेश नाही हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आजही आपण पाहतो की भारताच्या वेगळ्या गावांमध्ये मंदिर प्रवेश केला तर त्या ठिकाणी मंदिर प्रवेश करणाऱ्या त्या दलित समुदायाला किंवा त्या ज्यांनी अजूनही नवा विचार स्वीकारलेला नाही परिवर्तनाचा, तर त्यांना कशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते हे अनेक वेळा आपण प्रसार माध्यमातून वाचत असतो, पाहत असतो। याचा परिणाम म्हणजे जो सर्वाधिक जी बाब आहे या देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष हा सत्तेवर आला, परंतु सत्तेवर आला ते आंबेडकरवादी राजकीय पक्ष म्हणून त्यांची गणना होते फुलेशाह आंबेडकरी। परंतु जेव्हा प्रश्न येतो की आंबेडकरवादी असतानाही तुम्ही जातीच्या त्या पुंजक्यात का राहतात, तुम्ही जाती निर्मूलनाची जी चळवळ आहे जी धर्मांतराची आहे ती का स्वीकारत नाही असे प्रश्न अनेक वेळा विचारले गेले। अर्थात त्या प्रश्नांचं महत्त्व प्रत्येक काळी मोठंच असतं, परंतु त्यामध्ये अनेक तर्क वितर्क यांच्या आधारे चर्चा होते आणि ही चर्चा आपल्याला एका जाती समूहामध्ये राहून त्या जाती समूहाचे फायदे उचलण्यात जेव्हा सांगते तेव्हा वरच्या जाती या समूहांपेक्षा असे फायदे उचलण्यासाठी अधिक सक्रिय असतात। म्हणजे आज जातीचं जे संघटन निर्माण करून जो राजकीय फायदा बहुजन समाज पक्ष किंवा तत्सम आपल्या पक्षांनी जो घेण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा अधिक प्रयत्न भारतीय जनता पक्ष आज देश पातळीवर हे करताना दिसते आहे। त्याचाच परिणाम SC मध्ये
उपवर्गीकरण, आदिवासींमध्ये डिलिस्टिंग आणि ओबीसी मध्ये रोहिणी आयोगाच्या माध्यमातून वरचे आणि खालचे ओबीसी म्हणजे ज्याला उत्तर भारतामध्ये पिछडा आणि अतिपिछडा अशा 2 समीकरणांमध्ये टाकलेला आहे, त्या अनुषंगानं यांचं विभाजन करण्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे याचा अर्थ जाती जर कायम राहिल्या तर त्याचा फायदा राजकीय सत्तेसाठी आम्ही कसा उचलू शकतो याचं प्रमाण उदाहरण त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये आपल्यासमोर ठेवलेलं आहे। त्यामुळे या 10 वर्षामध्ये जे काही पाहतो आहोत आपण, पुन्हा जाती व्यवस्था बळकटीकडे चाललेली आहे की जाती व्यवस्था ही निर्मूलनाकडे चाललेली आहे, नेमकं काय याचं आज मात्र कोणालाही समीकरण सांगता येणार नाही। परंतु एक मात्र निश्चित की भारतीय समाज व्यवस्था ही अशा वाटचालीकडे जाताना दिसते आहे की ज्यामध्ये जातींचं निर्मूलन करण्याशिवाय वरच्या आणि खालच्या जातींना पर्याय उरणार नाही असा भविष्यकाळ दिसतो आहे। त्यामुळे या कायद्याच्या अनुषंगानं जी बंधनं उत्तर प्रदेश सरकारनं लावलेली आहेत, ती बंधनं ही धर्मांतराची असली तरी खास करून ती जातीच्या अनुषंगानं, म्हणजे ज्या जातींना स्वतःच्या अस्मिता किंवा स्वतःचं माणूसपण सिद्ध करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करायला लावणं ही व्यक्तीच्या संवैधानिक अधिकारावर गदा आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असताना यावर ही व्यापक भूमिका घेऊन आपण संक्षिप्त व्हिडिओ केलेला आहे। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।